हिंगोली जिल्ह्यात आज सकाळपासूनच मुसळधार पावसानं हाहाकार केला आहे। हिंगोली जिल्ह्यातील अनेक नद्यांना ओढ्या नाल्यांना पूर आला आहे। मी सध्या हिंगोली ते कळमनुरी रोडवरील सावरखेडा परिसरामध्ये आहे आणि सावरखेडा गावानजीकच्या या नदीला पाहतोय की आपण मोठ्या प्रमाणात पाणी आले, पूर आलाय। काल सकाळी कोरडी ठाक असणारी नदी आज मात्र दुथडी भरून ही नदी वाहते आहे आणि आपण बघतोय की या नदीच्या पुरामुळे जो आहे तो जो जुना पूल आहे हा जुना पूल देखील पूर्णपणे वाहून गेला। या पुलावरून कुठलीही वाहतूक नव्हती, मात्र शेतकरी कधी हा पूल जाण्यासाठी वापरत होते। हा पूल वाहून गेलाय। पलीकडे आपण जर पाहिलं तर दूर तिकडे दिसेल एक आखाडा आहे आणि या आखाड्यावरती सद्यस्थितीला 4 म्हशी अडकून पडल्या आहेत। या ठिकाणी सकाळी काही नागरिक काही शेतकरी देखील अडकून पडले होते, परंतु रेस्क्यू टीमने जे आहे ते रेस्क्यू टीमने जाऊन या शेतकऱ्यांना बाहेर काढलं, त्यांना रेस्क्यू केलं। पलीकडच्या बाजूला आपण बघतोय की नदीच्या या पुराच्या पाण्यामुळे जे आहे ते मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले। केवळ या नदीच्या काठीच नाही तर सेनगाव असेल, हिंगोली असेल, वसमत या सर्वच ठिकाणी ओढ्या नद्यांच्या काठी पूर आल्यामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। आणि आपण बघतोय की याच त्या आखाड्यावरून जे आहे ते रेस्क्यू टीमनं काही शेतकऱ्यांना सकाळी वाचवलं आहे। स्वतः या भागाचे जे आमदार आहेत संतोष बांगर ते देखील रेस्क्यू टीम मध्ये गेले होते सोबत आणि या शेतकऱ्यांना वाचवलं। आपल्या सोबत शेतकरी आहे। दादा, सकाळी तुम्ही शेतामध्ये गेला होता, त्या ठिकाणी काय काम होतं आणि त्यानंतर पूर आला तुम्हाला माहित झालं आणि नंतर काय घडलं सांगा। पाणी एकदमच आलं। आम्ही मच्छी काढायचा प्रयत्न केले, मात्र ते कसं काही मच्छी पळाल्या, काही कोट्यात बाकी राहिल्या। ज्या आल्या त्याने 2 वाळून गेल्या आणि बाकीच्या मधात कोट्यातच येतात। मग तुम्ही तिथं अडकलं तर तुम्ही कोणाला संपर्क केला? आम्ही संतोष दादाला फोन लावला होता। संतोष दादा स्वतः आलते, त्याने आम्हाला स्वतः आणलं। आता तिथं त्या आखाड्यावरती सध्या तिथं कोण कोण आहे, काय काय तिथं? चौघं होते, आणले संतोष दादानं। बोट नेलती, बोटवर आणले आम्हाला सगळे। संतोष दादा खुद होते। बरं, तिथं आता जनावर काय आहेत का? हा, मच्छी येतात, 4 मच्छी येतात, 2 बैल, 7-8 वगार येतं। आता त्याची काय स्थिती, ते कशी काढायची काही? त्याचा काही मिळत नाही आता, पाणी कमी झाल्याची काय। नक्कीच आपण बघतोय की सध्या पाऊस थांबलाय, परंतु या शेतकऱ्याचं जे आहे हा शेतकरी मात्र सुखरूप सकाळी रेस्क्यू टीमने याला बाहेर काढले, परंतु अजून शेतामध्ये आखाड्यावरती जे आहे ते काही जनावर असल्याची माहिती या शेतकऱ्याने दिली आहे। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, सावरखेडा, हिंगोली।